विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या भेटीला. हाकेंच्या भेटीवेळी वडेट्टीवार भावूक. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या भेटीवेळी वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन. सरकारचं शिष्टमंडळ उद्या हाकेंकडे पाठवतो, मुख्यमंत्र्यांची फोनवरून माहिती. आरक्षण विषयाचा लक्ष्मण हाकेंचा गाढा अभ्यास. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. ओबीसींच्या हक्काचं आरक्षण का काढून घेताय? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सवाल. मराठ्यांना 10% आरक्षण आहे, ते तेवढंच ठेवा. विजय वडेट्टीवारांची सरकारकडे विनंती. ओबीसींमध्ये मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही, सरकारनं बघ्याची भूमिका घेऊ नये. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषणावर. त्यांची प्रकृती पाहून वृद्ध आई वडिलांना अश्रू अनावर. ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळंच असलं पाहिजे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचं मत. नांदेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक. लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला समाज बांधवांचा पाठिंबा. नांदेड लातूर महामार्गावर रास्ता रोको. गेल्या 8 दिवसांपासून वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाकेंचं उपोषण. पाठिंबा देण्यासाठी सांगोला तालुक्यातल्या जुजारपूर इथे पाळण्यात आला कडकडीत बंद. रक्तसंबंध कायदा आणि सगळे सोयरे यात फरक नाही, दोन्ही एकच असल्याचं पटवून देऊ. मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दिवसभर नशेत असतात. मंत्री गिरीश महाजनांची राऊतांवर टीका. रोहित पवार रोज येतात आणि अफवा पसरवतायत. लोकसभेमध्ये आम्ही ज्या जागा लढवल्या तिथे एकाही गुंडानं कुणाला धमकावलं असेल तर त्याचे पुरावे रोहित पवारांनी द्यावेत. आम्ही कारवाई करू. सुरत चव्हाणांचं आव्हान. काँग्रेसला राज्यात चांगल्या जागा मिळाल्यानं सत्तेची हवा त्यांच्या डोक्यात गेली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता त्यांचा हा उन्माद नक्कीच उतरवेल. सुरत चव्हाणांची प्रतिक्रिया. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून निवृत्तीनाथांच्या समाधीचं दर्शन. संस्थान कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंचा सत्कार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं त्र्यंबकेश्वराचं दर्शन. इतर भाविकांसाठी दर्शन बंद करण्यात आलं होतं, मात्र दर्शन रांग सुरू ठेवण्याच्या राज ठाकरेंच्या सूचना. प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचा निर्णय शासनानं मागे घ्यावा. दिंडीला पैसे देण्याऐवजी सेवा सुविधा द्याव्यात. विश्व वारकरी सेनेच्या गणेश थेटेंची मागणी. मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील 2500 ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वनाथ दर्शन. आमदार प्रकाश सुर्वेंनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून ट्रेन काशीसाठी रवाना झाली. महाराष्ट्रातील 5 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची महाराष्ट्र हज कमिटीचे अध्यक्ष आसिफ खान यांची माहिती. महाराष्ट्रातून 19,000 यात्रेकरू हज यात्रेसाठी गेले असून बहुतांश यात्रेकरू सुखरूप असल्याची ही माहिती. आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंची एंट्री. विधानसभेच्या अनुषंगानं वरळीत बैठका. संदीप देशपांडे वरळीतले संभाव्य उमेदवार. मुंबईच्या नाल्याची नालेसफाई. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्याकडून पाहणी. अनेक नाल्यांमध्ये सफाई झाली नाही. नालेसफाई झाली की फक्त हातसफाई झाली, रविराजांचा सवाल. आजपासून जळगाव मुंबई विमान सेवेला प्रारंभ. आठवड्यातून 3 दिवस सेवा. 2100 रुपयात प्रवास. देशात जून महिन्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 20% कमी पाऊस. हवामान विभागाची माहिती. तर जूनच्या उरलेल्या दिवसात काही प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज आणि उद्या पावसाची शक्यता. तर उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह अन्य भागात उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. पुण्याला आजपासून पुढील 3 दिवस येलो अलर्ट. पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. सिंधुदुर्गापासून ठाण्यापर्यंत पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट. हवामान विभागाची माहिती. 4 दिवस मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज. पुढील 24 तास मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता. मुंबईत पहाटेपासूनच रिमझिम. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली घाटाला ढगांनी व्यापलं. आंबोलीच्या घाटाच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ. पालघर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस. आज आणि उद्या मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. पालघरमधील पंचाळी रमाईनगरमध्ये पाणी साचलं. नियोजनाअभावी पाणी साचल्याचा नागरिकांचा आरोप. सिंधुदुर्गच्या आंबोली घाटातील मुख्य धबधब्यावर आलेल्या पर्यटकांच्या 2 गटात राडा. गडिंग्लज आणि सावंतवाडी येथील 2 गटातील 29 पर्यटकांविरोधात गुन्हा दाखल. पनवेलच्या आदई गावाजवळच्या डोंगरात धबधब्यावर गेलेल्या 9 जणांना पोलिसांकडून रेस्क्यू करण्यात आलं. 8 मुली आणि एका मुलाचा समावेश. डोंगर उतरत असताना मध्येच अडकून पडले होते हे सगळेजण. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 45% पेरण्या पूर्ण. जून महिन्यामध्ये आतापर्यंत 63% पाऊस झाला असून आजपासून सिंधुदुर्गात चांगल्या पावसाचा अंदाज.
वाशिम जिल्ह्यात चांगला पाऊस बरसल्यानं खरीपाच्या पेरणीला वेग, 60% पेरण्या पूर्ण. ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात पाणी टंचाईचं संकट, मराठवाड्याला 1841 टँकरनं पाणी पुरवठा. नांदेडच्या अर्धापूरमध्ये तापमान वाढीचा 1 एकर क्षेत्रावरील टरबूजाला फटका, टरबूजावर पिवळे डाग पडल्यानं बाजारात मागणी घटली. ठाण्यात उद्यापासून 2 दिवस पाणी सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, साकेत इथे नवीन पाईपलाईन इथे पाणी पुरवठा बंद राहणार. तर शनिवारी जेल परिसर, गांधीनगर, समतानगर, मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागात 12 तास पाणी पुरवठा बंद. IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई. 31 मार्चला IITत रामोवन हे नाटक सादर झालं होतं. या नाटकातून श्रीराम आणि सीतेचा अवमान केल्यानं एका विद्यार्थ्याला 1 लाखाचा दंड, तर उर्वरित 7 विद्यार्थ्यांनाही दंड. मीरा भाईंदरमध्ये पैसे बाकी असलेल्या सर्व जाहिरात फलकांवर पालिकेकडून कारवाई. सिग्नल नाका इथे 30 लाख रुपये बाकी असलेल्या एका फलकावर पालिकेकडून तोडक कारवाई. मीरा रोड पूर्वेतील हनुमान मंदिरात चोरी, 3 दानपेट्यांमधून चोरी झाल्याची माहिती. अकोल्यात बाळापूरमध्ये पोलीस ठाण्याच्या हद्दीत 500 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्यानं खळबळ. अपघात झाल्यानं हा प्रकार उघडकीस आला. अपघाती वाहनाच्या डिक्कीत सापडल्या बनावट नोटा. जिल्हा परिषद सदस्याची वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण, भंडाऱ्याच्या बेटाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातला प्रकार. आर्थिक अडचणीला कंटाळून 5 वर्षांच्या मुलीसह आईची आत्महत्या. CBSE शाळेत शिक्षण देऊ न शकल्यानं आईनं उचललं टोकाचं पाऊल. छत्रपती संभाजीनगरात कुत्र्यांची दहशत. संमिश्र नगरात 15 ते 20 कुत्र्यांची टोळी. कुत्र्यांमुळे रात्रीच्या वेळी अनेक अपघात. बंगळुरूमध्ये अमेझॉनच्या पार्सलसोबत ग्राहकाकडे पोहोचला कोब्रा. ग्राहकांच्या तक्रारीनंतर तपास करत असल्याचं अमेझॉनकडून स्पष्टीकरण. येमेनच्या हुथी बंडखोरांचा लाल समुद्रातील कंटेनर जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला. बंडखोरांकडून हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध. गाझापट्टीत अधूनमधून इस्रायलचे हल्ले सुरूच. युद्धात आतापर्यंत 37,000 लोकांचा मृत्यू. रशिया आणि उत्तर कोरियात नवीन संरक्षण करार. व्लादिमीर पुतिन आणि किम जोंग उन यांची नव्या कराराला स्वाक्षरी. हल्ला झाल्यास दोन्ही देश एकमेकांना मदत करणार. दक्षिण चीनमधील अनेक भागांना पुराचा तडाखा. भूस्खलनामुळे अनेक घरं उद्ध्वस्त. कोकण रेल्वे मार्गावर विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात विशेष मोहीम. वर्षभरात फुकट्या प्रवाशांकडून 21 कोटी लाखांचा दंड वसूल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.